नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या बावलानी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कलाला धक्के मारून बाहेर काढण्यासाठी अद्वैतने आता सिक्युरिटी गार्डला बोलवलेलं असतं. त्यामुळे सोहम मध्ये पडतो. सोहम म्हणतो की अरे दादा, मीच तिला बोलवलंय. तेव्हा अद्वैत आता सोहमवर चिडतो आणि म्हणतो की तू काय ह्या मुलीचं एवढं ऐकतोय आणि तू तिला कसं इथे ठेवून घेतलं. अरे ह्या मुलीला फक्त आपल्या कार्यक्रमामध्ये विघ्न आणायचे. आता मात्र कलाचा तोल जातो आणि ती अद्वैतवर खूप भडकते आणि ती अद्वैतला म्हणते की मी गपचूपपणे सगळं ऐकून घेते म्हणून तू काय वाटेल ते बोलशील का. एवढा शो ऑफ करतोयस ना, जरा नीट वागायला शिक. आणि जरी तू पुस्तकी ज्ञान घेतलं असलं ना तरी तुझी माणुसकी शून्य आहे. अद्वैत तिला म्हणत असतो की आधी स्वतःकडे बघ, माझ्यासमोर उभं राहण्याची लायकी तरी आहे का तुझी. कला म्हणते की काय रे, ही जी पूजा होतीये ती माझ्यामुळेच होतीये ना, तर कसा तोंड वर करून ह्या लोकांना तुझं तोंड दाखवलं असतं रे तू. तर तिथे असलेली एक बाई म्हणत असते की बघा 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 कशा असतात आजकालच्या मुली, म्हणजे इथे सेलिब्रिटीसोबत फोटो काढायला मिळणार, चांगलं चुंगलं खायला मिळणार म्हणून आल्या असतील ह्या मुली, आणि बघा कशी तोंड वर करून बोलते, ते जशी काय उपकारच करते ही. कला आता त्या बाईवर चिडते आणि म्हणते की तुम्ही ज्या कोणी असाल ना, तुम्हाला मी फक्त एवढंच सांगते, मला ह्या लोकांसोबत सेल्फी काढण्याचा किंवा यांच्या घरातलं जेवणामध्ये काही इंटरेस्ट नाहीये आणि या लोकांनी मला बोलवलं होतं ना म्हणून मी इथे आली आहे. आणि ती अद्वैतला म्हणते की आणि तू जरा ना इथून पुढे माझ्याशी जरा नीट बोलत जा, आणि जास्त गडगडणारा ढग आहे ना आतून पोकळच असतो तुझ्या ह्या कार्यक्रमासारखा. इतका पैसा खर्च केलाय तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी, डोळे दिपवणारे ह्या सजावटीसाठी, परंतु आतून तर हा कार्यक्रम पोकळच आहे, अगदी तुझ्यासारखा. अद्वैत बोलायला लागतो तेव्हा कला म्हणते की आता तू नाही बोलायचं, आता मी बोलणार. तर इकडे नैना विचार करत असते की ही कला ना, हिला मध्ये मध्ये बोलायची सवयच आहे. किती सर्व छान चालू होतं, हिरो होता, हिरोईन होती, मस्त रोमॅन्स सुरू होता, आम्ही दोघंही एकमेकांकडे बघत होतो, त्याने मला सावरलं होतं, पण ही मध्येच कडमडली. तर कला अद्वैतला म्हणत असते की नक्की तुम्हाला देवी आईची पूजा महत्त्वाची आहे की ही श्रीमंतीचा देखावा. अद्वैतची आई आबांना म्हणत असते की कसली आगाऊ मुलगी आहे ही, हिला नक्की सोडलं कोणी आतमध्ये, आणि आत्तापर्यंत अद्वैतसोबत असं कोणीच बोललेलं नाहीये, ही तर अगदी तोंडवर करून बोलतीये. आबा म्हणतात की थोडा वेळ थांब, सगळं काही कळेल, आणि आता यामध्ये कोणीही डोसकं घालायचं नाही. राहुल हळूच रोहिणीला म्हणतो की आता ह्या मुलीमुळे ना मीडियाला एक नवीन हेडलाईन मिळेल. तर कला अजूनही अद्वैतला बोलत असते. ती म्हणते की तुझ्यासारख्या लोकांना फक्त माज करता येतो आणि आमच्यासारख्या लोकांना तुम्हाला फक्त खाली दाखवता येतं. आणि मग कला नैनाला विचारते की ताई तू बरी आहेस ना आता. अद्वैत कलाला म्हणतो की तू लांब राहा त्यांच्यापासून, इथे जे काही झालंय ना ते सगळ्यांनी बघितलंय. संगीता ही काजूला म्हणत असते की अगं इथे चाललंय तरी काय, काजू जा अगं तू तुझ्या कलाताईला सांभाळ. तेव्हा काजू म्हणते की कलाताई अगदी व्यवस्थित करते आणि बरोबर त्या अद्वैतची शाळा घेतीये. संगीता म्हणत असते की आता जर ह्या अद्वैत चांदेकरला कळलं ना की कला आणि नैना ह्या सख्या बहिणी आहेत तर आपली सोयरीक तर सोड, आपल्याला इथं धक्के मारून बाहेर काढतील. तर इकडे सर्वजण आता अद्वैतला समजावत असतात की अद्वैत जरा तू शांत बस. सोहम म्हणतो की अरे दादा, ती स्वतःहून नाही आली इथे, मी तिला आणलंय. अद्वैत म्हणतो की एक्झॅक्टली, तू जरी आता तिला इथं आणलं असेल ना तरी तिला बाहेरचा दरवाजा मी दाखवणार आहे. तर कला ही नैनाकडे बघून म्हणत असते की तुला माहिती आहे का ही कोण आहे ते. अद्वैतला माहीत नसतं की ती तिची बहीण आहे. अद्वैत म्हणत असतो की कोणी असेल, तुला काय करायचंय. नैना अद्वैतचा हात पकडते आणि म्हणते की राहू द्या तो, उगाच पूजेच्या दिवशी वादविवाद कशाला. हे बघा, माझ्यावरून जरी काही झालं तर मी करेल सण, परंतु तुमच्या एवढ्या ग्रँड फंक्शनमध्ये माझ्यामुळे प्रॉब्लेम नको यायला. एक मिनिट थांबा, मी बोलते तिच्याशी. आणि मग ती कलासोबत बोलायला जाते. हळू आवाजात तिला म्हणत असते की तू जा ना इथून. कला म्हणत असते की अगं पण ताई. तेव्हा नैना म्हणते की प्लीज मला ताई म्हणू नकोस. नैनाने आता कलाला गप्प राहायला सांगितलेलं असतं. तितक्यातच संगीता येते आणि म्हणते की नैना अगं तुला खूप लागलं का. तेव्हा नैना उगाचच नाटकं करत असते आणि म्हणत असते की हो, माझा तर आता पायच मुरगळलाय. अद्वैत कलाला म्हणत असतो की बघ, तुझ्यामुळे काय झालं बघितलंस ना. नैना अद्वैतला म्हणत असते की हो असू द्या तो, आणि ती कलाला म्हणते की तू आता जा इथून, ते चांगले आहेत लोक, ते तुला माफ करतील. कलाच्या डोळ्यातून आता पाणी आलेलं असतं, कारण स्वतःची बहीण आता तिच्या विरोधात उभी असते, त्यामुळे अद्वैतला बोलण्यात तिला काही पॉईंट वाटत नाही. सोहमची आई ही कलासोबत बोलत असते आणि म्हणत असते की अगं मुली, तुझी कलाकारी खरंच खूप छान आहे आणि तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस, परंतु तुला तुझ्या कामाचा मोबदला तर मिळाला आहे ना. हे सगळं आमच्या आबांसमोर घडतंय याचं आम्हाला खरंच खूप वाईट वाटतंय, आणि आमच्या घराण्याचा अपमान होईल असं आम्हाला काहीच वागायचं नाहीये. तू प्लीज आता निघाली तरी चालेल. तर कला म्हणते की हो मी जाते. तर संगीता मनामध्ये म्हणत असते की मी आई असून सुद्धा तुझी काहीच मदत करू शकत नाहीये. तसंही तुला माहिती आहे की मी हे सर्व का करते आणि मरते. तुला माहिती आहे, प्लीज मला माफ कर.
खरं तर संगीताचं इथे चुकलेलं असतं, कारण एका मुलीची बाजू घेण्यामध्ये दुसऱ्या मुलीला तिने बाजूला केलेलं असतं. कला आता तिथून निघून गेलेली असते. नैना उगाचच तिला जे लागलेलं असतं त्याचं भांडवल करत असते आणि मोठमोठ्याने ओरडत असते की माझा पाय खूप दुखतोय. ती अद्वैतला विचारते की माझा पाय फ्रॅक्चर तर झाला नसेल ना. अद्वैत लगेचच तिच्यासाठी फर्स्ट एड बॉक्स आणायला सांगतो. नैना उगाचच तिला उठता येत नाहीये असे नाटकं करायला लागते. त्यामुळे अद्वैतला तिची दया येते आणि अद्वैत तिला उचलून घेतो आणि त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. कलाला मात्र या सगळ्या गोष्टीचं फार वाईट वाटत असतं. तर काजू तिथे येते आणि कलाला म्हणते की ताई तू आता रडू नकोसा. काय चाललं होतं ते अद्वैतचं तिथे, आणि तू गपगुमानं का हे सर्व ऐकून घेतलं? तू काहीच कशी नाही बोललीस त्याला? कला म्हणत असते की गुंडे अगं जाऊ दे ना, असं नको बोलूस. तर काजू म्हणत असते की का नको बोलूस मी? अगं तो अद्वैत तुझ्याशी वाटेल ते बोलत होता, वाटेल ते वागत होता आणि तेही तुझी चूक नसताना. आणि नैना दिदी तिने तर माझं डोकंच उठवलंय. कशी विचित्र वागत होती ती. आणि तुला काय झालं होतं? बोलायचं ना त्या चांदेकर समोर की ही माझी सख्खी बहीण आहे म्हणून. मला म्हणते की अगं मी सांगणारच होते, पण जर यावेळी मी त्याला सांगितलं असतं ना की नैनाताई माझी बहीण आहे, तर त्याने नैनाताईचा आणि आईचा सुद्धा अपमान केला असता आणि मला ते आवडलं नसतं. आणि तू बघितलं ना इथे येण्यासाठी त्या किती धडपड करत होत्या ते. काजू म्हणते की हो बघितलं ना, त्या इथे येण्यासाठी किती धडपड करत होत्या आणि त्या इथे याव्यात म्हणून तू किती धडपड करत होती हेही बघितलंय मी. अगं फक्त ती चांगली दिसावी म्हणून तू तिच्यासाठी डिझायनर साडी बनवलीस. आजीने जे सोन्याचे कानातले तुला दिले होते ते सुद्धा तू तिला देऊन टाकलेस. तिची एवढी तयारी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू तिला पास मिळवून दिलेत. तर इकडे नैना ही अद्वैतच्या रूममध्ये असते आणि एक मुलगी ही नैनाची काळजी घेत असते. तिच्या पायावरती बर्फाने शेकवत असते. तर नैना खूपच खुश असते आणि मनामध्ये म्हणत असते की आज ह्या घराच्या ओनरच्या रूममध्ये मी बसली आहे. खरंच मी किती लकी आहे आणि अशा रूम तर मी फक्त फिल्ममध्ये बघितल्यात. इकडे काजू ही कलाला म्हणत असते की ह्या चांदेकरच्या घरामध्ये जी मूर्ती आहे ती तूच बनवली आहे ना. इतक्या लहानपणापासून मी तुला मूर्ती बनवताना बघतीये. मला माहिती आहे की ही मूर्ती नक्की तू बनवली आहे. आणि ह्या लोकांनी तुझी ही किंमत केली का? आपल्याला सुद्धा इथे अजिबात थांबायचं नाहीये. मी सुद्धा तुझ्यासोबत येते. मला म्हणत असते की हे बघ गुंडा, असं करू नकोस. आई आणि ताई तिथे एकट्याच आहे. आता तुला त्यांच्यासोबत राहायला पाहिजे ना. तू त्यांची काळजी घे बरं. तेव्हा काजू म्हणते की नाही आज मी जाऊन करतेच की खटक्यावर बोट आणि टांगा पलटी. मला म्हणत असते की गुंड्या तू असं अजिबात करणार नाहीयेस. काजू म्हणत असते की ताई तुझ्या ह्या अशा स्वभावामुळे ना सगळेजण तुला त्रास देत असतात. कला म्हणत असते की नाही ग मला कोणी त्रास देत. माझा एवढा चिडका गुंडा आहे ना माझ्यासोबत, कसं काय दे. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कला ही देवी आई पुढे म्हणत असते की देवी आई आज इतक्या दिवसांनी आईच्या आणि ताईच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहे. त्यांच्यामध्ये कुठलंही विघ्न आणू नकोस, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. तर इकडे नैना ही अद्वैतच्या बेडवर बसलेली असते. तेव्हा अद्वैत स्वतःच्या हाताने तिचे पाय हे बेडवर ठेवतो आणि तिची काळजी घेत असतो. घरातले हे सर्वजण बघत असतात. तर राहुल हा अद्वैतला म्हणत असतो की अरे दादा ती खरंच खूप सुंदर आहे बरं का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो ना खरंच ती खूपच सुंदर आहे. तो नैनाबद्दल बोलत असतो. तेव्हा राहुल मनामध्ये म्हणत असतो की आता तुला जी प्रत्येक गोष्ट जी खास वाटते ना ती सगळ्या गोष्टी आता माझ्या होणार आणि ती मुलगी सुद्धा आता माझीच होणार. तर अद्वैतची आई ही संगीताला विचारते की तुम्ही राहता कुठे, काही बिझनेस वगैरे आहे का तुमचा. तर मित्रांनो असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.